आपल्याकडे पुन्हा भारतीय तत्वज्ञानामध्ये याची इतकी प्रचंड, म्हणजे भगवद्गीतेचा सुद्धा आपण जर रेफरन्स घेतला तर खरं ती मानसशास्त्रावर आधारित आहे. तुमच्या मनामध्ये षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वागत असताल तर खरंच आनंदी असताल का? शक्य नाही. ते फक्त दाखवण्यासाठी माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही समाधानी किंवा आनंदी असू नाही शकत. आपण म्हटलं ना आता की रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. बरोबर. ही खरी एक व्याख्या आहे. अवतार मेहर बाबा नावाचे संत होऊन गेले, त्यांनी केलेली आहे. हे मला जेव्हा समजेल, रतन टाटांनी त्यांच्या उदाहरणातून तेच दाखवलं की वेन आय गेट अ हॅपीनेस, मला मी जेव्हा दुसऱ्यांना देतोय तेव्हा. तर म्हणून मला आनंदी जर मी असेल तर मी सगळीकडे तेच स्प्रेड करणार आहे. मी जर दुःखी असेल तर मी तेच स्प्रेड करणार आहे. मी जर मत्सराने वागत असेल, मी जर द्वेष आहे तर मी तेच स्प्रेड करणार आहे. आयुर्वेद हा सगळ्याचा होलिस्टिक विचार करतो. तर मी म्हणजे शरीर, मन, आत्मा, इंद्रिय हे सगळं आहे याच्यामध्ये.